नमस्कार, वंदे मातरम। मैं हूं श्यामगिरी। आप देख रहे हैं हमारा चैनल मुद्दा भारत का। मुद्दा भारत का यानी मुद्दा आपका। मुद्दा है राजनीति से जुड़ी खबरों का। आज मी मराठीमध्ये थोडा बोलणार आहे। सतीश आपण बोलत मी मराठीमध्ये काहीतरी विचारा। तर आजपासून विधानसभा चुनावापर्यंत आम्ही कधी कधी मराठी पण बोलू, कधी कधी नाही, कधी कधी रोज रोज मराठी तो आहे। तर आज मी विषय घेणार आहे की 2-4 महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत। तर महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये थेट लढाई आहे। आणि कसं लढाई होणार आहेत, कोण जिंकणार आहेत, काय विषय होणार आहेत आणि लोकसभा कशी झाली याचा परिणाम विधानसभावर लागणार की नाही, हेच प्रश्न घेऊन मी सत्ते साहेबांकडून विचारणार आहे की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार। सर, मी मराठी बोलला काहीतरी म्हणजे मला लोक बोलतात, तुम्ही गिरी साहेबांबरोबर जेव्हा बोलता त्यावेळेला आम्हाला मराठीच तुम्ही बोलताय, हिंदीत असं वाटतं। तसं तुमचं हिंदी हे मराठीत आहे। म्हणजे मी तुमच्या हिंदीला जेवढा त्रास देतो तेवढाच तुम्ही त्रास मराठीला देणार। काय चूक चांगलं मराठी काय चूक झालं असेल वर्ल्ड मध्ये तर तुम्ही माफ करा, नंतर बोलणार तुम्ही मराठीच्या आई वाईट करून टाकतो। म्हणजे आता तुम्ही असेल मराठी बोलले, आई वाईट करून टाकतो म्हटलं म्हणजे असेल मराठी बोलले। सर कसं आहे ना की लोकसभा निवडणूक जी झाली जी, तर तुम्ही काहीतरी आधार घेता का नाही की किसके आधार पर? अभी देखो मैं हिंदी आपको देखा तो मैं हिंदी में बोलने लगा। चलो मिक्स कशाच्या नाही, कशाच्या आधारावर तुम्ही बोलणार? तर आता लोकसभेच्या निवडणुका, तर आता मी असं बघतोय की लोकसभेला मराठा समाज विरोधात गेला। म्हणजे आता 48 जागांच्या आता NLDCs येत आहेत, मराठा विरोधात गेला। भुजबळांच्या लोकांनी अलिप्तता ठेवल्यामुळे ओबीसी जो बेस आहे तो पण विरोधात गेला। मुसलमान तर गेले, 100% गेले। तो होणारच पण नाही ना, होते पण ते गेले। धनगर समाज गेला। त्याच्यापेक्षा महत्वाची ज्याची मला चिंता वाटते तो विषय असा की मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हे इतकं झालं की मोदी आणि शहा आणि हे पियुष गोयल आणि हे सगळे लोढा वगैरे मिळून मुंबई स्वतंत्र न करता ती गुजरात्यांच्या ताब्यात देत आहेत। इथले सगळे उद्योग एकतर घेऊन जायचे गुजरातमध्ये, म्हणजे मेले मराठी माणसं काम करणारी, आणि दुसरी जे मराठी उद्योग असतील त्यांचं दिवाळखोरीमध्ये जायला लावायचं, त्यांना बँकाने सगळ्यांना टाईट करायचं, यांना पैसे द्यायचे नाही, त्यांना द्यायचे नाही, टाईट करायचं, म्हणजे मराठी मालकाच्या जागी गुजराती मालक येतो। हे जे लोकांना नॅरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी मांडलं, आणि उद्धव कधी कधी बॅकफायर कसं होतं बघा, आपण एक त्याचं विधान दिलं होतं, त्याने तो बोललाच होता की मला गुजराती एकही मत मिळालं नाही तरी चालेल, जसं भाजपवाले म्हणतात की मुसलमान मत मिळालं नाही तर चालेल, पण मुसलमान मत मिळालं नाही तर चालेल असं म्हटल्यावर हिंदू एक आले पाहिजेत ना। तसं नाही झालं, हिंदू जातीवर गेले, धर्मावर नाही गेले। आणि इथे मात्र असं झालं की मराठी माणसं खुश झाली, ते बोलते अरे पठ्ठे उद्धव ठाकरे बोलला एक नाही गुजराती मिळालं मला मत तरी चालेल, नका देऊ मला, मी मराठी माणसांच्या बळावर येईल। मराठी आदमीने केलं, मतदान केलं। जिथे मराठी माणसं आहेत त्या प्रत्येकाने, म्हणजे मुसलमानांनंतर मुंबईतले मराठी एक झाले। यस, बॅकफायर झालं, बुमरँग झालं उलट। गुजरात्यांनी ते 1 कोटी पाठवलं ना, ते 1 कोटीमध्ये मराठी माणसाकडे पण ते गेलं। अच्छा, गुजराती वोट नाही मिळालं तरी चालेल म्हणतो का पठ्ठ्या, हा खरा मराठी माणसाचा कैवारी आहे, यालाच दिलं पाहिजे, नाहीतरी गुजरात्यांचं फारच झालंय आपल्याकडे। सर, गुजराती मराठी संघर्ष इतका वाढला, पण हे तर मुंबईमध्ये झालं ना, पण अख्खा महाराष्ट्रामध्ये का कुठे चाललं हे? सर, प्रत्येक ठिकाणी वेगळा फॅक्टर चालला। मुंबई आणि म्हणजे मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी असा फॅक्टर चालला, आणि मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध इतर हा फॅक्टर चालला। इकडे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भमध्ये नाही, विदर्भमध्ये पण तोच चालला। विदर्भमध्ये 2 गोष्टी झाल्या, एक तर मुसलमान विरोधात गेले, तसंच ओबीसी पण विरोधात गेले। कारण तिकडे कसं आहे माहितीये की तिथला ओबीसी आहे ना, त्याला ऑलरेडी मराठा सर्टिफिकेट, आपलं मराठा आहे ना त्याला ऑलरेडी ओबीसी सर्टिफिकेट आहे, तिथे मराठाच नाहीये। तिथे 99% लोक ज्यांना आपला फार मराठा असण्याचा अभिमान होता ना, तेवढेच मराठा नाहीयेत, त्यांनी फक्त बाकी सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट आहे। तिथे ओबीसीचा विषयच नव्हता, तिथे ओबीसीचा विषय नव्हता, त्यामुळे त्याच्यावर भांडण झाली नाही। पण त्याच्यामध्ये इतर ज्या जाती आहेत
त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि राग होता हो लोकांमध्ये. खरं सांगू का तुम्हाला, लोक रागावले होते. मोदींचा उन्मत्तपणा, मोदींची भाषा, मोदींचं ते असं छाती पुढे काढून ते काय ना, ते असे चालायचे ना, ते खाली कुणाला तरी तुडवत चालल्यासारखे चालायचे. ते असे नजाकतनी नव्हते चालत, कुणाला तरी क्रश करत होते. आणि लोकांना हे नव्हतं आवडत, याला खटला बघ, त्याच्यावर खटला बघ, याला ईडी टाक, त्याला ईडी टाक, तो नाही का आपल्या बाजूने आहेत, याला खिचडीत टाक, याला ह्याच्यात टाक. हे मेसेज चुकीचे गेले. ते लोक म्हणाले की तुझ्या विरुद्ध काय बोललं की तू लगेच त्याला उचलून आत टाकतो. ये आणीबाणी हो गई नाही. इंदिरा गांधी के सिवा तुम क्या कर रहे हो? इंदिरा गांधी काही फॉलोइंग कर, तिने जे केलं तेच तुम्ही करताय, विरोधकांना आतमध्ये टाकताय, विरोधकांना. आणि दुसरी गोष्ट अशी की लोकांना हे पण नाही आवडलं की तुम्ही शिवसेना तोडली मराठी माणसाची, म्हणजे मराठी माणसाला वीक केलं. तुम्ही अजितदादाला घेतलं म्हणजे शरद पवारांना वीक केलं, म्हणजे मराठा समाजाला वीक केलं. सर राग 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 सगळ्याच. आज त्यांना पेट्रोलचं कांदावाले वैतागले होते सगळे. नाशिककडे जे हरले ते 6 मतदारसंघ कांदावाल्यांचे होते, तिथल्या एकही कांदावाल्याने मत दिलं नाही. तर त्यांचं नुकसान झालं, यांना काही पडलेली नाही. तेव्हा वाटेल तेव्हा इम्पोर्टवर एक्सपोर्टवर काय हवी तशी बंधनं टाकली. यांनी समाजातल्या, महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या, पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलतोय, असा वर्गच ठेवला नाही की ज्याला दुखावलं नाही, सुखावलंही नाही कुणाला. ब्राह्मणाला पण नाही सुखवलं, कारण यांनी जाहीर करून टाकलं की आता आम्हाला काय गरज नाही परत RSSची. काही तुम्ही म्हणा नका म्हणू, आजही RSS ही ब्राह्मणांचीच आहे. पण शिवसेनाने काही तोडलं आणि शिंदे साहेबांचे पण 7 सीट आलेले आहेत. ते कशामुळे आले मग? वैयक्तिक पुण्याई, वैयक्तिक पुण्याई आणि कमाई म्हणून खर्च बी केला ना. म्हणजे पैसे देऊन निघले असं नाही बोलायचं. हो, लोकांना साधनं पुरवली, लोकांना प्रचारासाठी साधनं पुरवली असं म्हणायचं असतं, असं नसतं बोलायचं. मला अजून मराठी कळत नाही, मराठी भाषा पण डेंजरस आहे. हो हो हो. असं म्हणाल तुम्ही म्हणजे काय पैसे देऊन विकत घेतली? नाही, कोणालाच पैसे नाही दिले. आपण साधन पुरवली, म्हणजे खर्च केले, प्रचारावर खर्च केला असं बोलायचं असतं. तुम्हाला मराठीमधले पोटवेद शिकवले पाहिजे. व्हॉट एव्हर इट इज त्यांच्या जागा आल्या त्या शिंद्यांबद्दलच्या गुडविलमुळे आले. ओके, चांगला माणूस आहे. इथल्या तुमच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे. पण अजितदादाच का ना आले? अजितदादा थोपाण्याने वाया ना त्याचं. जी म्हणजे नांगी आहे, इंगडी, मिंचू बोलते ना, क्या बोलते उसको, बिच्छू, उसकी नांगी है. वो बोलेगा नहीं, डसेगा ही. और उसका जो ये पोजीशन है करके जो बोलता है, क्या है, वो सबको फाटे पे मार के बोलता है ना वो. अजितदादा म्हणजे आधी वाटा नव्हतं अजितदादा, अभी अजितदादा बन गया पादा, ऐसा हो गया. मराठीमध्ये पादा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना. मग हे ते झालं लोकसभाचे. आता विधानसभामध्ये काय बघता तुम्ही? विधानसभेमध्ये काय, विधानसभेमध्ये अजितदादाला बाहेर काढा पहिले आणि राज ठाकरेंना जवळ घेऊ नका. फक्त शिंदेसाहेब आणि बीजेपी. बस शिंदेसाहेब आणि बीजेपी. शिंदेसाहेब मनोज जरांगेला व्यवस्थित मॅनेज करतील, करणारच ते. तो जो झोपलाय ना तिकडे, तर असे डोळे उघडून बघतोय ना, तो शिंदे आले का असंच बघतोय. शिंदे साहब ने उसको बिठाया है, वो उठाया भी वही करेंगे. त्याला उठवणार पण तेच. तो त्यांचाच माणूस आहे. त्याने आता पाडलं ना, तर मला तर कधी कधी असं वाटतं की BJP वाल्यांनी आणि यांनी सगळ्यांनी ना ठरवून फडणवीसांची जिरवायची, मोदी शहांची जिरवायची म्हणून भाजपवाल्यांनी पण मतं दिली नसते. केलं नाही काम बऱ्याच ठिकाणी. आता बोललं ना, हे लोक बोलतायत ना की भाजपवाल्याने आमचं काम नाही केलं. नसेल केलं, नाहीच केलं. त्यांना धडा शिकवायचा होता. कसं आहे ना, ही चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे वगैरे जे आमची लॉबी आहे, हे जे धडा शिकवलेला आहे, हे जे धडा शिकवलेला आहे ते भारी नाही पडणार विधानसभेला. नाही ना, नेते कमी झाले साहेब. सर मला सांगा तुम्ही की तुमचा आदित्यनाथ योगी लोकसभेला होता, काही लाख मतांनी निवडून आला होता, तो मुख्यमंत्री झाला, त्याच्या जागी पोटनिवडणूक झाली, जिंकला, हारला. मग आदित्यनाथ कसा हरला? आता तू 2 लाख मतांनी 3 लाख मतांनी जिंकला, तू मुख्यमंत्री झाला म्हणून तुझी जागा रिकामी झाली, तर तू हारला, नंतर परत जिंकला. ते सोडा. पण
हारला. इतकं उलटच्या पालटं झालं की तो हरला, किंबहुना त्यावेळेला तो सगळ्या 2-4 सीट हरला. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींवरचा राग होता. आणि विधानसभामध्ये होणार फडणवीसांवरचा राग आणि राम एकनाथ शिंदे बद्दलचं प्रेम, अशी फाईट आहे. तुम्ही फडणवीसना बाजूला करा, मी आता सांगतो, गॅरंटी देतो, शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 160 जागा येतील. पण फडणवीसांचं नेतृत्व ठेवाल तर आत्ताच सांगतो, सगळ्या मिळून 120 जागा येते. फडणवीसांना हलवा. भयंकर त्यांच्याविषयी प्रतिकूलता आहे. असे ब्राह्मण आहेत, मला 2-4 ब्राह्मणांनी फोन केले, अरे आपला एकच ब्राह्मण आहे राजकारणात. म्हटलं अरे पण तो बीजेपी फडलं हे करतो ना, वाट लावतोय ना, म्हणून मी बोलतो. आता पण ते काय बोलतायत ते काय बरोबर आहे का? नाही ना. कसं समर्थन करता तुम्ही? तुम्ही सगळा महाराष्ट्र तुमच्या विरोधात नेलात. आणि बोलणार कोण होतं? साहेब, संजय राऊतच्या लेवलवर फडणवीस गेले ना शेवटी, गेले की नाही? गाली गलोच नाही किया. मग वो कैसा है ना. पण संजय राऊतचे कसा तुलना करतात सर? देखो, मराठी शब्द आहे, तू माझा झाट वाकडं करू शकत नाही. समज मी आया, झाट शब्द कळला. आता फडणवीस, संजय काय बोलणार? तू माझं झाट वाकडं करू शकत नाही. हे सुसंस्कृत आहेत, हे उच्चभ्रू आहेत, हे ब्राह्मण आहेत. मग ते काय म्हणते? तू माझा शष्प सुद्धा वाकडं करू शकत नाही. शष्प म्हणजे झाटच, पण संस्कृत शब्द आहे शष्प. पण संस्कृत बोल नाही तर मराठी बोल, तू झाटच काढतोस कधी याची. सर क्या बोलेंगे, ऐसी लेवल पे गया ना, वो कुछ भी बोलता है. आम्ही कशाला वापरायचं? काय द्या. नाही, ते बघा, तुम्हाला मराठी कळायला पाहिजे. आता मराठी शिकताय ना, तर मराठी नीट शिका. आधी मराठीतले अपशब्द संजय वापरतो ना, त्याचा अर्थ समजून घ्या. संजय डुक्कर आहे, तुम्ही हाती आहात ना, मग तुम्ही डुकराच्या कुठे लेवलवर जाता? नाही, फडणवीस इथून गेल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये, त्याला काही इलाज नाही. माझं फार प्रेम आहे. आमचा विषय काय आहे? महाआघाडी आणि महायुती विधानसभेत काय होईल? आजची स्थिती जी आहे ती लक्षात घेतली तर महाआघाडीला 160-70 जागा मिळतील. काय बोल महाआघाडीला, आणि यांना 120. सो बॅड. आज उद्याचं मी वेगळं उद्या बदलू शकेल परिस्थिती जर शहाणे आहेत. शिंदेच्या हाती तुम्ही सूत्र सोचवा. सेंट्रल पुन्हा एकनाथ शिंदेच्या हाती सेंट्रल कामाला लागणार आहेत बघा तुम्ही. एकनाथ शिंदेच्या हाती सर, सेंट्रल काय कामाला लागलं नव्हतं काय लोकसभेला? लागलं नव्हतं, बिजी होते. अरे मोदीने 210 सभा घेतल्या आणि 70-80 काहीतरी शोभायात्रा काढल्या. आणखीन काय करायचं एखाद्या माणसाने? 24/7 ते काम केलं आणि पूर्ण टीव्ही मध्ये इंटरव्ह्यू दिले. टीव्ही मध्ये 100 इंटरव्ह्यू दिले. आणखीन काय करायचं? पुढल्या वेळेला मागे लागतील. आता आणखीन काय लागतील? जे चूक झालेले आहेत ना, आणि मोदींचा उपयोग महाराष्ट्रात जिंकायला का होणार आहे? उलट राग येणार. अरे आला बघ गुजराती, आला बघ गुजराती, आला बघ. परत महाराष्ट्रामध्ये गुजराती घुसवायला आला बघ. आणि हे तिकीट देणार मुंबईमध्ये कोणाला देणार? मराठी माणसाला देणार बीजेपी वाले. मग कोणाला देणार? गुजराती उत्तर भारतीय यांना देणार. जास्त तिकीट त्यांना देणार. बघा तुम्ही, आता अजून वेळ आहे. त्यांचा प्रिय मंगल पर्वत लोढा काय आहे मुंबईचा? आता अध्यक्ष आहे ना. आधी कोण होता? आशिष होता. सेलार होते. त्याला काढून याला केलं ना. मग तुम्हाला कळायला नको की मुंबईतल्या मराठी माणसाला बरं वाटावं म्हणून मराठी अध्यक्ष पाहिजे. आणि लोढा तो बिल्डर पण असा की ठाण्यापासून कल्याण डोंबिवली पुढे 100 किलोमीटर त्याचे, त्याला तुम्ही करता. आणि प्रमोद महाजन मेला नसता तो लोढा झाला पण नसता जन्माला. जाऊ दे. पण आजची स्थिती वाईट आहे. उद्याची स्थिती उद्या बघू आपण. काय शहाणपणा आहे ना, सुचतो ते बघू. पण एकनाथ शिंदे यांच्या हाती सूत्र द्या. त्यांना मुख्यमंत्री आहेत ना, तो मुख्यमंत्री पदाचा अधिकारी त्यांना वापरू द्या. होय. आणि मंत्रिमंडळ विस्तार करू नका. मंत्रिमंडळ विस्तार केला तुमचं सरकार गडगडेल. नाराजी येते. बोलत राहा. गेले 4 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष बोलले ना, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच. लवकरच कधी आताही नाही, येतच नाही. करा तुम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार. नाही तुमचं मंत्रिमंडळ कोसळलं तर बघा. नाही तर 2 घ्या आणि सांगा अजून 20 घ्यायचे. काय सर, वाट लावून घेतली स्वतःच्या हाताने वाट लावून घेतली. आत्मघात केला महाराष्ट्रातल्या महायुतीने.
आणि शिंदेनं उगाच बदनाम केलं. शिंदेने त्यांच्या परीने जेवढं करता येईल तेवढं शक्य केलं. तर त्यांनी भारतीय जनता पक्षावाल्यांना मदत केली. त्यांनी कुणाला केली नाही, कुणाकरता जीव टाकला नाही. त्यांनी किती सभा घेतल्या. तर या देशात मोदींनंतर शिंदेनी काम केलं आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं. महाराष्ट्र फडणवीसांनी डिस्ट्रक्टिव्ह केलं उलट. आणि परत खार खाऊन आहेत शिंद्यांवर आहेत ना. मला नाही वाटत. अरे तुम्हाला काय माहिती असतं, तुम्ही इथे बसतात या टेबलअपच्या पलीकडे तुमचं विश्व नाही. तुम्हाला काय माहिती फडणवीसांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती आहे. त्यांचा माईक उडवून घेतला होता त्यांनी सुरुवातीमध्ये. आणि आता इथे सत्ता अशी उडवून घेतातच. अधिकारी नेमताना म्हणतात मला विचारा म्हणून. ठीक आहे, बघूया. आता 160 120 आहे. आता तर आज तर चुनाव होणार नाही. तेवढंच नशीब आहे सर. आता जर असते ना तर आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले असं जाहीरच केलं असतं. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार महाआघाडीचे. लिहून देऊ नाही होणार. ठीक. जर महाआघाडीची सत्ता आली नाही होणार आणि ती आता आहे नाही होणार तर उद्धव ठाकरे दुसरा नाही होणार. अरे चला 1 लाख. चला 1 करोड. 1 लाख जे तुम्ही नाही जे देऊ शकत ते मी नाही देणार. मी 1 लाख देऊ शकतो आता तुम्हाला. ठीक आहे फ्रेंड्स, तुम्ही पण तुमची प्रतिक्रिया द्या. आणि मराठी आता सुरू केलेले आहेत मी. विधानसभेपर्यंत आपण जाऊ, बघू काय मराठी रिस्पॉन्स आमच्या चॅनलमध्ये भेटेल. अरे काही नाही, आम्ही हिंदीत बोलतो तो मराठीत बोललो, काय वेगळं नाही. उलट त्यांना मराठी शिकवतो बघा कशी. 2-4 अंक झाले ना आमचे मराठीचे की हेच शिव्या देतील. मला सांगायला गेलं या शिवीचा अर्थ असा होतो, तुम्ही नका बोलू. म्हणजे संजयला आनंद होईल. तो म्हणतील एका भैयाला तू मराठी शिकव. तर धन्यवाद. आणि बघत राहा आमच्या चॅनल मुद्दा भारत का. नाव तेच राहणार. आणि अनिल गगनबेदी वेगळे मराठी असतात. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.